नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला मधुभाऊ प्रियाला जाऊन भेटतात आणि थेट अश्विनसमोरच तिच्या बॅगेची झडती घेण्याबद्दल बोलतात. मला तुझी बॅग तपासायची आहे. तुझ्या बॅगेत जो सायलीचा फोटो आहे तो मला पाहायचा आहे. प्रियाला धक्का बसतो की मधुभाऊंना कसं समजलं माझ्या बॅगेत सायलीचा फोटो आहे. ती आडेवेडे घेऊ लागते. अश्विनला बोलते की लहानपणी सुद्धा मी शाळेतून आली की हे माझ्या बॅगेची झडती घ्यायचे. त्यात एक चॉकलेट जरी दिसलं तरी मला मारायचे. मला आता पुन्हा ते जुने दिवस आठवत आहेत. मी यांना माझी बॅग दाखवणार नाही. तरीही मधुभाऊ तिच्याकडे बॅग पाहण्याचा हट्ट करतात. तेव्हा अश्विन त्यांच्या अंगावर जोरात ओरडतो. अश्विनचा आवाज ऐकून सगळेच त्यांच्या खोलीत जातात. अर्जुन त्याला बोलतो की तू मोठ्या माणसांवर कधीपासून मोठ्या आवाजात बोलायला लागलास. तेव्हा तो म्हणतो की जेव्हापासून आपल्या घरात राहायला आलेले लोक माझ्या बायकोच्या बॅगेची झडती घेऊ पाहत आहेत त्यावरून. अश्विन मधुभाऊंना खूप काही बोलतो. त्यामुळे अर्जुन त्यांचा आणखी अपमान होऊ नये यासाठी त्यांना बाहेर घेऊन जातो. मधुभाऊंना खरं तर सायलीच्या फोटोविषयी अर्जुनला सांगायचं असतं, पण त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसल्यामुळे ते शांत राहतात. अर्जुन मधुभाऊंना विचारतो की तुम्ही तेथे का गेला होता. तेव्हा ते फक्त मी जाब विचारायला गेलेलो असं बोलून उत्तर देणं टाळतात. मधुभाऊंना जर का सायलीचा फोटो पाहण्याचा हट्ट केला असता तर आपलं भांडं फुटलं असतं. या भीतीने प्रिया सायलीच्या तिच्याकडे असलेल्या सगळ्या वस्तू दुसरीकडे लपवून ठेवते. दुसरीकडे साक्षीला सतत वेड्याचे झटके येत असतात. तिला सतत वाटत असतं की अजूनही तुरुंगात आहे, पण मैपतीला शांत करतो. दुसरीकडे प्रिया आणि अश्विन देवदर्शनाला जातात. सायलीसुद्धा त्यांच्यासोबत जाण्याचा हट्ट करते, पण तिला कोणीही घेऊन जात नाही. याउलट अश्विन आणि प्रियाच्या सुखी संसाराला सायलीची नजर लागेल असं बोलून सुनावते. प्रिया बाहेर जाताच मधुभाऊ पुन्हा एकदा तिच्या खोलीत शिरतात आणि बॅगेची झडती घेऊ लागतात. तेव्हा प्रिया काही कारणास्तव पुन्हा एकदा स्वतःच्या रूममध्ये जात असते. तिला दिसतं की मधुभाऊ तिच्या रूमची झडती घेत आहेत, पण तेव्हा ते कांगावा करत नाहीत, कारण तिने सायलीच्या सगळ्या वस्तू दुसरीकडे लपवलेल्या असतात. त्यामुळे तसंही मधुभाऊंच्या हाती काही लागणार नसतं, पण या संधीचा फायदा ती नंतर घेणार असते. दुसरीकडे अर्जुन सायलीला बोलतो की इतर कोणी काही चुकीचं बोललं की चुकीचं वागलं तर तुम्ही त्यांना ओरडता, पण आजी आणि मम्मा तुमच्याशी कसंही वागतात तेव्हा तुम्ही त्यांचं निमूटपणे सहन करता. तेव्हा सायली बोलते की सध्या ते आपल्यावर रागावले आहेत, पण जेव्हा त्यांच्यातली माया जागी होईल तेव्हा ते अशा आपल्याशी वागणार नाहीत.